नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 16 ते 18. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः. उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम्. विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः. अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. शब्दार्थ. असत वस्तूंना अस्तित्व नाही आणि सत वस्तूंचा नाश होत नाही असे तत्वज्ञानी पुरुष सांगतात. हे सर्व जग, त्यातील वस्तू अशा अविनाशी तत्वाने भरलेल्या आहेत ज्याचा कोणी नाश करू शकत नाही. मात्र आत्मा ज्या शरीरात वास करतो ते शरीर मात्र नाशवंत आहे. त्यामुळे हे भरतवंशी अर्जुना, तू युद्ध कर. भावार्थ. असत म्हणजे खोटे किंवा वाईट असा अर्थ नाही. ज्यात बदल अपेक्षित आहे, ज्यात परिवर्तन होते, ज्याचे स्थळ काळानुसार वर्णन करता येते ते असत. अर्थात याला अवस्था असतात, सुरुवात, स्थिती, शेवट असतो. सत म्हणजे चांगले असे नव्हे, तर अशी वस्तू जी स्थळ काळानुसार बदलत नाही, सर्वत्र असते, ज्याचा आदी आणि अंत माहीत नाही. उदाहरणार्थ, जशी दिशा, जगभर कुठेही जा पूर्व दिशा ही पूर्वच असते, तसेच हवा सगळीकडेच असते. या सत गोष्टी आहेत. या उलट माणूस, वस्तू आज आहेत उद्या असतीलच असे नाही, म्हणून त्यांना असत समजले जाते. हे जे सत असत यालाच शाश्वत आणि अशाश्वत म्हटले जाते. प्रत्येक प्राणीमात्रात जे चैतन्य असते ते निरंतर असते. शरीर नष्ट होते म्हणून ते असत. आत्मा नित्य आहे, स्थिर आहे, तो नाश पावत नाही म्हणून त्याला सत म्हटले जाते. शरीर आज ना उद्या कधीतरी नष्ट होतेच, त्यामुळे त्या शरीराचा लोभ ठेवू नये. अर्थात जी गोष्ट आपल्या मालकीची नाही तिचा वापरही बेदरकारपणे करू नये. कोणी गैरवापर करत असेल तर त्याला अडवले पाहिजे. ईश्वराला साक्षी ठेवून त्याचे कार्य आहे या भावनेने विरोध करावा, स्वतःच्या अहंकारासाठी नाही. आपले कर्तव्य कठोर असले तरी प्रामाणिकपणे करावे, कारण त्यात आपले आणि समाजाचे हित असेल तर प्रसंगी कठोर वागले पाहिजे. समाजात शिस्त हवी असेल तर शिक्षेला पर्याय नाही. उगाचच शांतता, अहिंसा याचा अतिरेक करू नये. शिवाजी महाराजांनी हत्या करणे पाप आहे म्हटले असते तर, शिक्षा म्हणून दोषी माणसाचे हात तोडले नसते तर, आताही सैनिकांनी शत्रूशी युद्ध करणे ही हिंसा आहे असे म्हटले तर, दुष्टांचे निर्दालन आवश्यक आहे, सामान्य जनतेचे संरक्षण गरजेचे आहे, चुकीच्या गोष्टींना आळा घातलाच पाहिजे. आवश्यक तिथे समोरच्याला समज दिली पाहिजे. मुलांना, विद्यार्थ्यांना चुका सांगितल्या पाहिजेत. नियम असलेच पाहिजेत, त्यांचे पालन केलेच पाहिजे. प्रत्येकाने स्वावलंबी असले पाहिजे. अति लाड, बोटचेपेपणा उपयोगी नाही. अगदी मोठी माणसे असली तरी चूक असेल तर सांगणे आवश्यक आहे, मात्र सांगायची पद्धत योग्य हवी. पातळी सोडून वागणे आणि बोलणे योग्य नाही. इतके तारतम्य बाळगायलाच हवे. खूप सहन करणे ही गैर आणि सतत धारेवर धरणे ही अयोग्यच. मोठ्यांबद्दल कोणालाही आदर वाटावा, भीती वाटू नये. महाभारताचे युद्ध हे नीतिनियमाला धरून केले गेले. दिसेल त्याला मारले नाही. रथीशी रथी, महारथीशी महारथी लढले. राग आला, मनाविरुद्ध झाले म्हणून युद्ध केले नाही. ते धर्मासाठी धर्माने केले गेले. हा समतोल रोजच्या आयुष्यातही सांभाळला पाहिजे. चुकीचे वागू नये आणि अन्याय उगीच सहनही करू नये. आपली सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवली तर हे जमते. श्लोक 19 ते 21. य एनं वेत्ति हन्तारं यश्चेनं मन्यते हतम्. उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः.
अजो नित्यशाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययं कथं स पुरुषः पार्थ कंघातयति हन्तिकम्. शब्दार्थ. आत्मा मारला किंवा मेला असे मानणारे अज्ञानी आहेत, कारण आत्मा कोणीही मारू शकत नाही. आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. आत्म्याला जन्ममरण नाही. तो नित्य, सनातन आणि प्राचीन आहे. नष्ट होते ते शरीर. जो पुरुष म्हणजे आत्मा अमर आहे हे जाणतो, तो हेही जाणतो की प्रत्यक्ष तो म्हणजे पुरुष काही करत नाही. तो निमित्त मात्र आहे. भावार्थ. नाटकातल्या भूमिकेतील पात्राला इजा झाली, मृत्यू आला तरी ते नाटकातच. प्रत्यक्षात कलाकाराला काही झालेले नसते. त्याप्रमाणे आत्म्यालाही काही होत नाही. नाहीसे होते ते शरीर. कधी पोस्टमन, पोलीस, नाटक सिनेमातील कलाकार यांना साध्या वेशात बघितलं तर पटकन ओळखू येत नाहीत. अगदी तसंच शरीर धारण करणाऱ्या तत्वाला आपण ओळखत नाही. शरीर अशाश्वत आहे हे आपण जाणतो, पण तरीही स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या शरीरात गुंतत जातो. बाह्य स्वरूपाला खरे मानतो. त्यात जे आत्मस्वरूप आहे त्याला जाणून घेत नाही. जे डोळ्यांना दिसते तेच खरे मानतो. बुद्धीला पटते, पण आपले मन मात्र हे लक्षात घेत नाही. आत्म्याला जन्ममरण नाही, मात्र शरीर नाशवंत आहे. मृत्यू ही अटळ गोष्ट आहे. तो मानवाच्या अधिकारात नाही. न्यायाधीश आरोपीला फाशीची शिक्षा सुनावतो. प्रत्यक्ष फाशी देणारा माणूस त्याला फाशी देतो. यात न्यायाधीश, फाशी देणारा हे निमित्त मात्र आहेत. त्यांना नेमून दिलेले काम त्यांनी केले, जे त्यांनी केलेच पाहिजे. आरोपीने जो गुन्हा केला तो त्याच्या मरणाला कारणीभूत आहे. आपण आपल्याला नेमून दिलेले काम जाणले पाहिजे. ते त्रासदायक, न आवडणारे, न पटणारे असले तरी केले पाहिजे. करता करविता परमेश्वर आहे हे लक्षात घ्यावे. आपण इतरांनाही दोष देतो, पण बरेचदा त्यात त्यांची काही चूक नसते. देर इज नो अव्हॉइडिंग डेस्टिनी. इट्स गोइंग टू हॅपन नो मॅटर व्हॉट यू डू ऑर नॉट. आता आजचे आपले निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.